एक माझा मित्र who was also a Christian, जो ख्रिस्ती होता he asked me a question. आणि त्याने मला एक प्रश्न विचारला, Why always you want to speak about healing, miracle, deliverance? आणि का तुला प्रत्येक वेळेस चमत्कार, आरोग्य आणि मुक्तता, सुटका याबद्दल बोलायचं असतं? सुसमाचार का संदेश में क्यों ये चीज बार बार आता है? आणि सुसमाचारमध्ये ही गोष्ट सारखी सारखी काय येते? God is not just interested in healing. देव नुसतं आरोग्य देण्यात आनंदी नाहीये. वो संदेश हर बार बोलना ठीक नहीं है. तेच संदेश प्रत्येक वेळेस सांगणं बरोबर नाही असं म्हणलं Not जातं. every time you have to preach about healing, deliverance. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही सुटका आणि मुक्तता आणि आरोग्य ह्याबद्दलच बोलणं गरजेचं नाही. Because in God's eyes, these things are not important. आणि देवाच्या दृष्टीत ह्या गोष्टी महत्वाच्या नाही असं तो म्हणत So होता. my friend challenged me. आणि माझ्या मित्राने मला असं चॅलेंज केलं. I hope you are all with me listening this. आणि मला विश्वास आहे की तुम्ही ऐकताय माझं. Listen to this. My friend challenged me that this healing and deliverance is not important in God's eyes all the time. आणि हे जे आरोग्य देणं, चंगाई हे महत्वाची नाहीये देवाच्या दृष्टीने असं तो म्हणत होता मला. And when I heard that question, आणि जेव्हा मी हा प्रश्न ऐकला suddenly Holy Spirit spoke to me आणि मला अचानक पवित्र आत्मा बोलला and He led me to answer that question. आणि तो पवित्र आत्म्याने मला सांगितलं या गोष्टीचं उत्तर You देण्यासाठी. know, when was the very tensed moment in the life of Jesus? आणि जेव्हा एक कठीण काळ होता प्रभू येशूच्या जीवनामध्ये, You know, when was the time? आणि तुम्हाला माहिती का तो काळ कुठला होता? When He was in the Garden of Gethsemane. आणि जेव्हा जो गेसेमेन बागेत होता Because only there the Word of God says, आणि and तिथे देवाचं वचन असं सांगितलं, the sweat of Jesus came as blood. Blood came as sweat. आणि तिथं असं वचन सांगतं बायबलमध्ये की प्रभू येशूचं रक्त घामासारखं येत होता. Can you imagine kitna stress? What stress Jesus was going through in Gethsemane? आणि किती तो तणाव प्रभू येशूवर होता. You know why he was taking that stress? आणि का बरं तो एवढा तणाव घेत होता? One, पहिली गोष्ट, the God who don't know sin, कारण प्रभूला पाप माहित नव्हतं. the one who don't know sin is gonna become a sin in the Calvary. ज्याला पाप हे ठाऊक नव्हतं तो त्या क्रुसावर जाणार होता पापासाठी. It was not easy task. आणि ते खूप सोपी गोष्ट नव्हती. There is no sin inside him. त्याच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचं पाप नव्हतं. But within few hours, आणि थोड्याच काळात he need to carry the sins of the whole world. आणि थोड्याच काळात त्याला सर्व जगाचं पाप घ्यायचं होतं. एक जन का नहीं, दो जन का नहीं, पूर्ण every sins of the whole world he need to carry it in himself. एका माणसाचं नाही किंवा दोघा माणसांचं नाही तर पूर्ण जगाचं पाप त्याला स्वतःवर घ्यायचं. आदम से आखिरी मनुष्य कौन पैदा होता ना, सबका पाप को परमेश्वर उठाना चाहिए उधर. आणि इथे गरजेचं होतं की आदामापासून ते शेवटचा माणूस जो जन्मेल त्याच्यापर्यंत ते पाप घेणं. Can you imagine what kind of stress that would have been? आणि तुम्ही विचार करू शकता का किती भयानक ते हे असेल, स्ट्रेस असेल. That was one big thing, one big stress in the mind of Jesus. आणि हे मोठ्या प्रकारचा तणाव त्या प्रभू येशूमध्ये होता. And you know what was the second stress? आणि दुसरा तणाव कुठला होता प्रभूला? When he going to carry that sin, आणि जेव्हा तो ते पाप स्वतःवर घेईल, he knows that he will be missing the presence of Father. आणि प्रभू येशूला माहित होतं की जेव्हा तो हे पाप स्वतःवर घेईल तो परमेश्वर पिताचं सानिध्य गमावेल. वो पता था यीशु मसीह को, वो जाने वाला है, पिता का उपस्थिति मसीह से बाहर जाने वाला है. आणि प्रभू येशूला तेव्हा माहित होतं की जर हे पाप मी घेईल तर माझं परमेश्वर पित्याचं उपस्थिती माझ्यातून जाईल. It is very tough for Jesus to leave Father's presence. आणि हे खूप कठीण होतं प्रभू येशूसाठी परमेश्वर पिताचं सानिध्य गमावणं. क्योंकि पुत्र और पिता एक समान था. कारण परमेश्वर पिता आणि प्रभू येशू एकत्र होते. वो एक दोनों एक था. आणि ते एक होते. Only in the Calvary they both got separated. आणि त्या कल्वरीवर, त्या क्रुसावर ते फक्त वेगळे झाले. It is a very tough time for Jesus. आणि हे खूप कठीण काळ होता प्रभू येशूसाठी. Many people think Jesus
many people think blood came as sweat because Jesus feared the death. आणि खूप लोक असं म्हणतात की ते घामासारखं रक्त आलं कारण प्रभू येशूने खूप चिंता केली होती मरण मरणासाठी. That's not true. आणि ते खरं नाही. यीशु मसीह को मरण के ऊपर कभी भी चिंता नहीं था, आणि प्रभू येशूला कधी मरणासाठी चिंता नव्हती, क्योंकि वो जिंदा मरण का परमेश्वर है. आमेन. He is the God of life and death. आणि तो जीवन आणि मृत्यूचा परमेश्वर देव आहे. He is the God of beginning and the end. आणि तो प्रारंभ आणि शेवट करणारा देव परमेश्वर आहे. परमेश्वर को मरण को देखे कभी भी चिंता और डर नहीं है. प्रभू येशूला मरण किंवा जीवन याचे कधी भीती नव्हती. But sweat, blood came as sweat. It is true. आणि रक्त आलं घामासारखा. It is true. हे खरं आहे. Because he is going to carry the sin of the whole world. आणि हे खरं होतं कारण प्रभू येशू त्या क्रूस खांबावर प्रत्येक जणांचं पाप घेणार And होता. he knows that he going to miss Father in the Calvary. आणि त्याला माहित होतं की तो परमेश्वर पित्याचं सानिध्य गमावणार And आहे. that was breaking the heart of Father Jesus. आणि ही गोष्ट प्रभू येशूचं हृदय तोडणार होतं. So just come back to this place in Gethsemane. आणि पुन्हा आपण या गेसेमेन बागेत येऊ. That is the toughest time for Jesus. आणि हे खूप कठीण काळ होता प्रभू येशूसाठी. And now Roman soldiers came. आणि आता रोमी सैन्य आलं. One of his disciple called Judas kissed Jesus and he betrayed Jesus. आणि एक यहुदा म्हणून प्रभू येशूचा शिष्य आला आणि प्रभू येशूचं चुंबन घेतलं. And now after kissing, आणि ते चुंबन घेतल्यानंतर soon Roman soldiers caught Jesus. आणि रोमी सैन्याने प्रभू येशूला पकडलं. You know what Peter did? आणि पेत्राने काय केलं तुम्हाला क्या माहिती आहे का? पत्रोस किया? He took the sword of the Roman soldier. आणि पेत्राने या ठिकाणी रोमी सैन्यामधल्या एकाचं तलवार घेतली And he struck the ear of that soldier who caught Jesus. आणि एका सैनिकाची तलवार घेऊन त्यांनी त्याचे कान कापून टाकला. So now आता Jesus is in a very tense moment. आता प्रभू येशू खूप तणावामध्ये होता. He knows that within few moments he will be crucified. आणि त्याला माहित होतं की थोड्याच काळात मला क्रुसावर दिलं जाणार आहे. So it is very tough time for Jesus. आणि हा खूप कठीण काळ होता प्रभू येशूसाठी. But oh samay may be, पण त्या वेळेत पण त्या काळात पण the word of God says, प्रभूचं वचन सांगतं Jesus healed the ear of that man. आणि प्रभू येशूने त्या मनुष्याचा कान बरा केला. Can you imagine that? आणि तुम्ही असं हे विचार करू शकता का? Jesus could have left that man. आणि Jesus could have left that man. प्रभू येशू त्या माणसाला सोडून जाऊ शकला वो असता. ऐसे सोच के जा सकता था कि यार अभी मैं पूरा दुनिया का पाप को मैं उठाने वाला हूँ, अभी क्या चंगाई का जरूरत है, मैं जाऊंगा. त्यांनी सोडून दिला असता. आता मला मरायचंच आहे, मरण माझ्या समोर आहे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं असतं त्या मनुष्याकडे. बट खुद मरण से ज्यादा किसी का चंगाई को यीशु मसीह उनको चंगाई किया कि उधर का समय में, वो समय में. आणि जरी प्रभू येशूला माहित होतं की मला मरणाकडे जायचं तरी प्रभूने आरोग्य देण्यासाठी कधी थांबला So नाही. मैं वो दोस्त को यही जवाब दिया. आणि म्हणून त्यावेळेस मी माझ्या मित्राला हेच उत्तर दिलं. If death was in front of Jesus, जरी प्रभू येशूच्या समोर मृत्यू होता, yeah, when death was in the front of Jesus, जरी प्रभू येशूच्या समोर मृत्यू होतं, and if Jesus can still heal that Roman soldier, आणि प्रभू येशू तरी त्या रोमी सैनिकाला आरोग्य दिलं, that means God's heart is always to heal first. आणि त्याचा अर्थ असा आहे की प्रभूचं हृदय असं आहे की प्रत्येक वेळेस आरोग्य देणं. परमेश्वर का प्रधान इच्छा है हमको चंगाई करना. आणि प्रत्येक वेळेस प्रभू येशूची परमेश्वर पित्याची एकच इच्छा असते की आपल्याला आरोग्य द्यावं. कितने लोग विश्वास करते हैं वो चीज को? आमेन. आमेन. अभी वचन से हमको क्लियर हो गया. Yes. आमेन. आमेन. That is the word of God. आणि हेच परमेश्वर पित्याचं वचन आहे. Jesus didn't left that Roman soldier just the way it was. आणि प्रभू येशूने असंच त्या रोमी सैनिकाला सोडलं नाही की But yes. त्यांनी असं सोडलं नाही त्या रोमी But सैनिकाला. before going to fulfill the main purpose, आणि त्याचा प्रभू येशूने त्याचं काम पूर्ण करण्या अगोदर वो दुनिया पे आया पाप को उठाने के लिए. देव जगात आला पाप घेण्यासाठी. वही मसीह का
मकसद था वो आणि- आने के लिए. आणि तोच एक ध्येय होतं प्रभू येशूचं. बट वो मकसद पूरी करने के पहले एक एक व्यक्ती का जरूरत था छंगाई. वो छंगाई को परमेश्वर करके गया. आमेन. आणि ते हेतू पूर्ण करण्या अगोदर त्या मनुष्याला आरोग्य देणं त्याच्या अगोदर महत्वाचं होतं आणि त्यांनी ते केलं. प्रभू मैं येशूने. आज आप लोगों को आशा और विश्वास देने वाला हूं कि हमारा पिता हमको छंगाई करने वाला है और वो चीज परमेश्वर का प्रधान इच्छा है. आमेन. आणि आज मी विश्वासाने तुम्हाला सांगतो की परमेश्वराची इच्छा आहे आपल्याला आरोग्य देण्यासाठी आणि तो आरोग्य देणारा आहे. इसीलिए छंगाई मांगने के लिए कभी भी चिंता मत ले लो. आणि त्यामुळे तुम्ही कधी चिंता करू नका आरोग्यासाठी, आरोग्य मागण्यासाठी. छंगाई मांगने के लिए कभी भी आपका विश्वास कम मत करो. डोंट रिड्यूस योर फेथ टू सीक मिरेकल इन योर लाइफ. आणि तुम्ही आरोग्य मागण्यासाठी कधी घाबरू नका परमेश्वर पित्याला. बिकॉज गॉड्स डिजायर इज टू हील यू अँड मी. आणि परमेश्वर पित्याची हीच इच्छा आहे की त्याने आपल्याला आरोग्य द्यावं. आफ्टर लिसनिंग दॅट आन्सर आणि हे उत्तर ऐकल्यानंतर my friend couldn't ask any question further आणि माझ्या मित्रांनी कोणत्याही प्रकारचा प्रश्न मला केला नाही. because God's heart is to heal us all the time. Amen. आणि कारण देवाची इच्छा, देवाचं